नमस्कार मंडळी, मी प्रमोद वैदी, मी ट्रॉम्बेकर. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज गावदेवीचा जागरण सोहळा आहे मित्रांनो. तर पूर्णपणे व्हिडिओ दाखवणार आहे तुम्हाला. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. आज जागरण सोहळा आहे. उद्या गावदेवीची जत्रा आहे. ते आम्ही भंडारा बोलतो त्याला, गावदेवीचा भंडारा. हा दरवर्षी मेमध्ये पहिल्या नाही तर दुसऱ्या मंगळवारी हा ठेवला जातो. कारण व्हिडिओ लास्टपर्यंत बघा मित्रांनो, व्हिडिओमध्ये फुल धमाल येणार आहे. तर ट्रॉम्बे कोलीवाडामध्ये गावदेवीचा उत्सव मोठ्या उत्सवामध्ये साजरा होतो. हा, आणि आपल्याकडे आज जागरण सोहळा आहे, तो पूर्ण दाखवणार आहे तुम्हाला माझ्या यूट्यूबच्या माध्यमातून. काय असतो तो जागरण सोहळा. आणि उद्या तर गावदेवीची जत्रा आहे. तर पूर्णपणे व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय, धन्यवाद. पैठणी सारा देतो नाही कविराई ग, हे कोकणातून माहेरी जाया निघाले पायी पायी ग, पैठणी सारा देतो नाही कविराई ग. भावा बंधावाची आईला आठवण झाली ग, नमस्कार मंडळी, मी प्रमोद वैती, मी ट्रॉम्बेकर. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपला ट्रॉम्बे कोलीवाडामध्ये मोठा उत्सव असतो गावदेवीचा. आणि गावदेवीचं मंदिर बोललं तर जागृत देवस्थान आहे आपल्या ट्रॉम्बे कोलीवाडामध्ये. तर आपण त्यांच्याकडूनच, आपले महिला मंडळ आहेत त्यांच्याकडूनच माहिती ऐकूया आपण 2 शब्द. नमस्कार, मी रोहिणी आतिश कोळी. दरवर्षीप्रमाणे मंगळवारी आपल्या गावदेवीचा भंडारा होतो. या भंडाराला 45 वर्षे पूर्ण झाली आहेत. तर सर्व गावकऱ्यांनी महाप्रसादाचा लाभ घ्यायला यावा, देवीचा आशीर्वाद घ्यायला यावे.
आणि किती जणांचं जेवण बनतंय अंदाजे? इकडे भरपूर लोकांचं जेवण बोलता 500-1000 लोकांचं जेवण होते. 1000च्या वरती लोकांचं जेवण होते. आणि खूप ठिकाण गावोगाववरून लोक येतात इथे महाप्रसादाचा लाभ घ्यायला, देवीचा आशीर्वाद घ्यायला. आणि दरवर्षी एवढा मोठा उत्सव होतो, पण बहुतेक जणांना एवढा मोठा उत्सव होतो की माहीतच नसतो. कारण माझ्या यूट्यूबच्या चॅनलमधून सगळ्या गावागावामध्ये माहिती पोहोचवण्याचं काम जरूर करीन मी. करा, हीच आमची इच्छा आहे. आणि ही आपली देवी, आपली जागृत देवी आहे. या देवीचा आशीर्वाद घ्यायला आणि या ठिकाणी ना गावागावावरून लोक येतात. कुठून कुठून लोक नवस बोलतात. तो नवस फेडासाठी पण भरपूर ठिकाणावरून लोक लांबून लांबून येतात. आणि अशाच सगळ्यांनी गावकींनी मंगळवारी दर मंगळवारी आंघोळीसाठी यावे ही इच्छा आहे आमची. सगळ्या लोकांनी यावे. ओके, बरोबर आहे. सगळ्यांनी या मंगळवारी, दर मंगळवारी बायांची सगळे गावकऱ्यांनी यावे. आम्ही कोणाला बोलत नाही, पण अख्ख्या गावकऱ्यांनी दर मंगळवारी अशाच या. आम्ही कोणाला काही बोलत नाही. तुम्ही करा, जे आम्ही करतो ते तुम्ही करा. आम्ही कोणालाच अडवत नाही आणि कोणालाच नाही करत. सगळ्यांनी करा, आनंदाने करा. पण असं दर मंगळवारी या, आमची इच्छा आहे. आम्ही 5 जणीच करतो, पण दर मंगळवारी अख्ख्या गावकीनी यावे. आमची इच्छा आहे, अख्ख्या गावकीनी या. एक मंगळवार येऊ नका, दर मंगळवारी या. ज्यांच्या अंगात वार आहे त्यांनी कणकणीची पण या. विनंती आहे सर्वांनी या मंगळवारी. प्रत्येकीला अडचण काही ना काही असते. कधी कधी खूप प्रॉब्लेम होतो, कधी कधी एकटीच आंघोळी असते देऊ शकता देवीसाठी. देवीसाठी. कधी कधी एकटीच असते, कधी कधी दोघीच असतात. सगळ्यांचा खाऊ नाही आणि ते कर. सुनील तुर्बेकर. दरवर्षीप्रमाणे यंदाही 2026 या वर्षीही आपला सोहळा साजरा करण्यात येत आहे. तरी सर्वांनी कुटुंब सहपरिवार आपला जेवणाचा आस्वाद घ्यावा. मी रजनी प्रभाकर कोली. आज आमचा गावदेवीचा भंडारा आहे. त्यांनी सगळ्यांनी हजेरी व्हावं इथं. मी रेखा कोली दिवाळ्यावरून आलेले आहे. मला मथुराबाई बोलवतो म्हणून मी येतो या उत्सवाला. काय म्हणजे जे मला करते, जी देवी चिखलात होती म्हणजे घाणीत होती, पावसाळ्याचं पाणी पडायचं त्याच्यावर, ती मी देवी वरती काली एका रातीत. आणि या देवळाला कलश बसून नव्हता देत. मी गावकीना म्हणली का कलश नाही बसवी, तुम्ही एकी करा आणि या मंदिराला कलश बसवा. बस 20 इच्छा आहे माझी. मी मथुराबाई बोलवते म्हणून येतो. काय माझ्यावरून चुकी झाली असेल. मित्रांनो, गावदेवी मातेची आंघोळ घातली जाते. आंघोळ कशा प्रकारे घातली जाते ते तुम्हाला पूर्णपणे दाखवणार आहे.
नमस्कार मंडळी. गावदेवी मंदिराजवळ मे महिन्यामध्ये दुसऱ्या या पहिल्या मंगळवारी मोठा उत्सव होतो गावदेवीचा. त्याला आम्ही बायांची जत्रा बोलतो. तर आपण जेवण केलेलं आहे. गावकरी मंडळी आहेत, त्यांच्याकडून विचारूया काय काय जेवण केलेलं आहे. मामा हॅलो, मी बॉम्बेचा रहिवासी आहे. हे सगळे माझे मित्र आहेत आणि आम्ही गावदेवीवाले मंडळ आहेत आणि आम्ही जेवण करतो. सगळे गावकीना देतो. बाहेरचे माणसं पण येतात आणि त्यासाठी आम्ही जेवण करतो, कारण सर्वांची देणगी असते. हां, आणि सर्वांची याच्यामध्ये हातबोट असते. पुष्कळ बायका येतात आणि काम करायला येतात, काम करून जातात. त्यामुळे आम्ही हे जेवण बिवण व्यवस्थित करतो आणि सौभाग्य होता. सर्व गावकरी मंडळ आम्ही गावदेवी मंडळ हे सभासद आहे. आणि अंदाजे किती माणसं जेवू हां, शकतात? आणि 5,000 लोक. हां, आणि पुष्कळ गावचे पण येतात, कुठले कुठले गावचे येतात. हां, पाहुणी मंडळ येतात आणि हां, आणि 100 किलोची भाजी, 150 किलोचा भात, 80 किलोचा रवा करतो आणि पुऱ्या करतो 100 किलोच्या. एवढं असतात जेवायला. हां हां, गुलाबजाम पण दिलेले आहेत, स्पॉन्सर केलेले आहेत. सांगितलं मी. जे खुशीने काय ना काय देतच असतात माऊलीसाठी. हॅलो हॅलो, मी विजय काशीनाथ कोली. गावाचा भंडारा आपल्या. सर्व लोकांनी भंडारा घ्यायला यायचं, सगळं कृपा करून. ओके ओके मित्रांनो, आपण बघूया जेवण काय काय बनवलेलं आहे ते. हे काय आहे? चवलीची भाजी आहे. चवलीची बघू भाजी शकता आहे, वाटाण्याची भाजी. चवलीची भाजी, वाटाण्याची भाजी. मित्रांनो, एवढा शिरा बनवलेला आहे, बघू शकता तुम्ही. या टोप मध्ये पण आहे, पण मला 2 टोप एवढे संपणार आहेत. हे आपण बघूया वाटाण्याची भाजी. तिथे चवलीची भाजी बघितलेली आहे आपण, हे वाटाण्याची भाजी बघू शकतो. सगळ्यांनी जेवायला बनवल्या जातात. 100 किलोच्या पुऱ्या इथे महिला मंडळी आपल्या काम करत आहेत, बघू शकता. आपला कुंदन दादा बघा गुलाबजाम वाटते सगळ्यांना. गुलाबजाम वाटते बघा. कोण ना कोण खुशीने देतच असतात मित्रांनो. मी पण खातो. किती किलोच्या पुऱ्यात? किती किलोच्या पुऱ्यात? 120 पर्यंत होतील म्हटलं. 100 किलोच्या लाटल्या जातात पुऱ्या मित्रांनो. एवढा पब्लिक असतो जेवायला. माझं नाव पार्वती चंद्रकांत कोली उर्फ बारकी. आमच्या गावदेवीची जत्रा आहे आज. दरवर्षी आम्ही पट्ट्या काढतो गावदेवीच्या. सगळी जण जातो मतीशी, काम करता सगळी जण जातो मतीशी. सगळं मिळूनशी सगळे एकत्र होतात. आजच्या दिवसाला आपण राखरूस पकरीने राखरूस सोडूनशी सगळे एकत्र येतात आणि भंडाऱ्याचा सगळ्यांनी लाभ घ्या. भंडाऱ्याला या, 4 घास खा आमचं त्या गावदेवीचं. बघा आमचा आनंद कसा आहे तो जरा. गजानन पाटील. आज गावदेवीचा भंडारा आहे, सगळ्यांनी लाभ घ्या प्रसादाचा. तिथे भंडाऱ्याला या. गावदेवीचा भंडारा आहे. सगळ्यांनी जेवायला या. हे बघा पुऱ्या करतो आम्ही. कधीपासून आहे मी पुरी करते.
मग बघ ना फोन कर ए लवकरचे लवकर. सरबत भरतने दिला, भरत तर्फे आहे, त्यांना थँक्यू बोला त्याला. नमस्कार मंडळी. त्या आता आपल्या ज्या पड्ड्या आलेल्या आहेत वाजत गाजत, त्या कुठून आलेल्या आहेत त्या त्यांच्याकडून ऐकूया काय प्रथा आहे त्यांच्याकडं. नमस्कार, माझं नाव रोहिणी आतिश कोळी. या पड्ड्या आमच्या दरवर्षी निघतात. आमच्या गावातले पांडुरंग नाना त्यांच्या घरात या पड्ड्या त्यांच्या घरात सजवल्या, त्यांच्या घरात वाजत गाजत मंदिरामध्ये आणल्या. मंदिरामध्ये त्या पड्ड्यांना देवीला दाखवून पड्ड्या गोल फिरवून त्यांची बाहेरनं आम्ही मिरवणूक काढतो. गावातनं मिरवणूक काढतो. गावातनं पूर्ण पड्ड्या घेऊन त्यांची आम्ही मिरवणूक काढतो. आणि मग त्या गावातनं मिरवून परत मंदिरात येतात. गावातनं फिरवून त्या पड्ड्या मंदिरात आणतो आणि मग त्या पड्ड्यांना आम्ही दर्यामध्ये विसर्जन करतो.
आणि पाट्या गावात देवळात आल्यावर आमच्या इथे होम पेटवला जातो. होम पेटवलं जातं का? मी निशा रामनाथ पैती. इथे भंडारा असतो दरवर्षीप्रमाणे. सर्वजणींनी या, जेवायला या, भंडारा या, पाया पडायला या आणि सर्वांनी प्रसादाचा लाभ घ्या. आणि तुम्ही पण सर्व कुठे असतील ती तुम्ही या, मजा बघा कशी असते ती. आता पडल्या निघणार पुऱ्या गावामध्ये फिरवून येऊन मंदिरात जेवणार आणि मग नंतर विसर्जन करणार 4-5 वाजता. आमच्या तिथे मे मध्ये पहिल्या नाहीतर दुसऱ्या मंगळवारी हा उत्सव असतोच. दरवर्षी असतात, नाही तर पारंपरिक असते पण दरवर्षी प्रमाणे करतात. हे सर्व उत्सव सर्व कोळी लोक वगैरे सर्व बांधव वगैरे सर्व जण असतात. याचा सर्व जण मजा वगैरे खूप करतात. कोण काही का देतच असतात, सर्व स्पॉन्सर करतात. कोण काही नाही का घरातून कोण काय काय देऊन वगैरे आम्ही ते जेवण वगैरे करतो. हे व्हिडिओ बघा तुम्ही, खूप मजा असते या व्हिडिओ मध्ये. मी ट्रॉम्बेकर प्रमोद वैती यांचं चॅनल ओपन करा आणि ते बघा, खूप मजा असते याच्यामध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. मित्रा, तुम्ही भरत यांनी सरबताची सोय केलेली आहे. ऋषी डीलरनी सरबताची सोय केलेली आहे. त्याचा असिस्टंट भरत आहे, बघू शकताय. गावदेवी माते की गावदेवी माते की.